एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अमित शहा जे निर्णय घेतील महायुतीमध्ये तो आपल्याला मान्य असेल. परंतु एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा अर्थ काय, महाराष्ट्रामध्ये आत्ताची परिस्थिती जी आहे ती काय सांगते, या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरीजी आपल्यासोबत आहे. सर, मला एक सांगा की आज आपण एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पाहिली आहे. 4 दिवसानंतर, आज 27 तारीख आहे, निकालाच्या नंतर त्यांनी सर्व मुद्द्यावर आपलं मन मोकळं केलेलं आहे. त्यांच्या या शब्दातून, त्यांच्या विधानातून काय स्पष्ट होते? असं आहे की 23 तारखेला निकाल लागले. भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. तो ऐतिहासिक विजय होता. त्याच्यानंतर हे 4 दिवस का लागतात, यामध्ये झारीतील शुक्राचार्य कोण आहेत हे पाहिलं पाहिजे. एकनाथ शिंदे म्हणाले की अमित शहा जे सांगतील ते मला मान्य आहे, हे सांगायला त्यांना 3 दिवस का लागावीत. आणि निर्णय जर अमित शहा आणि नरेंद्र मोदी करणार असतील तर पहिल्या दिवशी तसं रिझोल्युशन महाराष्ट्रामध्ये महायुती करू शकली असती की आम्ही सर्वाधिकार त्यांना दिलेले, त्यांनी निर्णय घ्यावेत. अशी प्रथा काँग्रेसमध्ये आहे. ज्यावेळेस त्यांना निर्णय घ्यायचा नसतो त्यावेळेस ते सांगतात की सोनिया गांधी किंवा राहुल गांधी किंवा खरगे हे निर्णय घेतील म्हणून. याचा अर्थ असा की त्या महायुतीमध्ये चांगली तुंबळ लढाई सुरू झालेली आहे. म्हणजे ही पदासाठी आहे, त्याच्यानंतर त्या पदावर कुणाला बसवायचं याच्यासाठी आहे. भारतीय जनता पक्षाला एवढं मोठं मत म्हणजे जागा मिळाल्या आहेत 130पेक्षा जास्त, तर नॅचरली त्यांचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पण अमित शहानी ते रोखून धरलं 2 दिवस की मला 6 महिन्यांसाठी करा. ज्या बातम्या आलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेपर्यंत करा वगैरे वगैरे, ह्या गोष्टी असतात. एकदा मनुष्य त्या पदावर बसल्यानंतर असं वर्ष 6 महिन्यात जात नसतो, कारण राज्याला तो चुकीचा मेसेज दिला जातो. मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच चालू आहे आणि ते एवढा लवकर होईल असं वाटत नाही. म्हणजे वास्तविक पाहता खरं पाहिलं तर विधिमंडळ पक्षाची, तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची निवड होऊन त्यामध्ये नेता निवड व्हायला पाहिजे होता. अजित पवार आणि एकनाथ शिंदे झाले, पण भाजपला करता येत नाही. याचा अर्थ असा की भाजपमध्ये गडबड आहे. बरं. हां, म्हणजे एकनाथ शिंदे सुरळीतपणे झाले, अजित पवार त्यांच्या पक्षाचे नेते विधिमंडळ पक्षाचे झाले, मग भाजपला का करता येऊ नये, हा साधा सरळ लोकांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न आहे. भाजपकडे देवेंद्र फडणवीस हा एकच चेहरा आहे का पर्याय आहेत उपलब्ध? असं आहे की म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातल्या विजयाचे शिल्पकार मानले जातात. त्याच्याबद्दल जर खळखळ होत असेल तर महाराष्ट्रातली BJP आणि केंद्रातली BJP याच्यामध्ये कुठं ना कुठे त्यांच्या विचारात आणि निर्णयात फरक दिसतो. तसं नसतं तर ह्याला 4 दिवस लागले नसते. बरं, पण मग देवेंद्र फडणवीस यांचा या विजयामध्ये मोठा वाटा आहे आणि असा असताना नाव देण्यासाठी एवढा उशीर केला जातोय. कुठं खळखळ आहे तुमच्या भाषेमध्ये? नाही, असं आहे की तुम्ही जर भारतीय जनता पक्ष, हा जो नवा भारतीय जनता पक्ष आहे, त्याच्या कार्याची पद्धत पाहिली तर तुमच्या एक लक्षात येतं की राज्यामध्ये बहुमत मिळाल्यानंतर ते पॉप्युलर लीडरला मुख्यमंत्री करत नाहीत. मग ते मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल किंवा इकडे गुजरात असेल. फक्त उत्तर प्रदेशाला अपवाद होता आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडचे कॅन्डिडेट नव्हते. त्यांचे कॅन्डिडेट जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यामुळे ऐनवेळेस ते आले. म्हणजे या पूर्ण क्रायसिसमध्ये जर नागपूर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जर निर्णायक भूमिका घेतली तर मग मात्र दिल्लीतले भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी आहेत त्यांना आपला मनुष्य आणणं हे सोपं जाणार नाही. बरं, पण काय होईल असं वाटतं आता पुढे काय होईल? कारण उद्या अमित शहा यांच्यासोबत बैठक आहे. असं आहे की ते नाव सर्वांनी चालवलेलं देवेंद्र फडणवीसचं, पायीन वेळेस ते डार्क हॉर्स म्हणून कोणाला तरी पुढे आणतील. 4 दिवस घालवले, आणखीन 2 दिवस घालवतील. याचा अर्थ सरळ आहे, त्यांना देवेंद्र फडणवीस मान्य नाही दिल्ली हायकमांडला. ते असते तर 1.5 दिवसात हा प्रश्न सुटला असता. पण का मान्य नाहीत? त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? याचं कारण असं की त्यांनी आपली ताकद दाखवलेली महाराष्ट्रात. 2 पक्ष फोडले आणि ऐतिहासिक विजय भाजपला दिलेला आहे. तो जर काठावरता असता तर हे झाले असते. ऐतिहासिक विजय झाल्यानंतर हे पुढचे आपले भविष्यातले प्रतिस्पर्धी होऊ शकतात ही 100% भीती आहे इथे. हे कोणाला वाटतं? युपीला वाटतं का? हे युतीलाही वाटत नाही. असं आहे की एकनाथ शिंदेची ताकद काय, 50 आमदार. युपी नाही, युपीमध्ये पहा तुम्ही, योगी आदित्यनाथने झटका दाखवला लोकसभा इलेक्शनमध्ये आणि बाय इलेक्शनमध्ये लोकसभेच्या त्यांनी आपली ताकदही दाखवली. म्हणजे दाखवलं मी तुम्हाला पाडू शकतो, मी तुम्हाला वाचवू शकतो. हा मोठ्या नेत्याशी कधी यांनी आत्तापर्यंत पंगा घेतला नाही एक्सेप्ट योगी आदित्यनाथ.
आता कोणाची इच्छा असो नसो देवेंद्र फडणवीस हे मोठे लीडर झालेले आहेत, ते स्वयंप्रकाशित परप्रकाशित नाही आहेत. त्यामुळं मग हा निर्णय घेताना महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे, 48 खासदार आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे, तर तिथे कुणाला तरी बसवला तर तो पुढे मागे आपल्याला जोईजड होऊ शकतो, ही भीती नक्की भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडमध्ये आहे. मग देवेंद्र फडणवीसांना जर राज्यामध्ये स्थान जर दिलं जात नाही तर मग दुसरा पर्याय काय असू शकतो? असं आहे की त्यांच्या नावाची चर्चा आहे ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होतील, परंतु अध्यक्षाला फार महत्त्व नसतं. जिथे पक्ष सरकारमध्ये असतो तिथं पंतप्रधान हा पॉवरफुल असतो, शक्तिशाली असतो, उपकृत करत असतो, निर्णय घेत असतो आणि अध्यक्ष हा होयबा असतो. आपण अटल बिहारी वाजपेयी असतानासुद्धा पाहिलेलं आहे, ज्यांना कृष्णमूर्ती होते किंवा व्यंकय्या नायडू होते तर नाव होतं वाजपेयी आडवाणींचं. तसंच या ह्याच्यातसुद्धा नाव आहे मोदी आणि शहांचं. त्यामुळे अध्यक्ष केलं तरी काही अर्थ त्याला मतलब नाही आहे. आणि केंद्रात मंत्री होणं म्हणजे ह्याच्यासारखं काही कामच नाही त्याला, कारण सर्व निर्णय हे प्रशासन करत असतं आणि ह्यांचं काम फक्त फिरणे, उद्घाटन करणे, लोकांशी संपर्क करणे होतं. म्हणजे 2-4 मंत्री जर सोडले तर किती मंत्र्यांना काम आहे किंवा किती मंत्र्यांनी काम केलेलं आहे तुम्ही दाखवून द्या मला. पण भाजपमध्ये कर्तबगार असणं हा मायनस पॉईंट ठरतोय का? नाही, भारतीय जनता पक्षात नाही, सत्तेच्या राजकारणामध्ये कुठलाही मनुष्य हा आपल्या प्रतिस्पर्ध्याला ताकद देत नसतो. भारतीय जनता पक्षाच नाही, कुठल्याही पक्षामध्ये जो वाढणारा पक्ष आहे, तुम्ही केजरीवालचं उदाहरण घ्या. जे मोठे मोठे होते त्यांना सर्व त्यांनी कापलं आणि जे छोटे त्यांना ते मोठे दिसतात ते, म्हणजे त्यांनी मोदींचंच अनुकरण केलेलं एका अर्थाने. बरं, अच्छा. पण मग पुढे काय वाटतं की मुख्यमंत्रीचे चेहरे कोण असतील? महिला पण असेल का का यांच्यापैकी असं आहे की लाडक्या बहिणीच्या नावाने त्यांनी मतं मागितलेले आहेत. लाडकी बहीण कोण आहे भाजपमध्ये तुम्ही विचार करा. ती लाडकी बहीण डोईजड होईल का, आपल्या कंट्रोलमध्ये राहील का, ह्याचा निश्चित विचार भारतीय जनता पक्षाचे हायकमांड करत असणार. पण मला एक म्हणायचं आहे की आता फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणुका आहेत, पुन्हा नंतर जिल्हा परिषदा आणि नगर परिषदेची निवडणुका आहेत. अशा वेळी स्ट्रॅटेजिक म्हणून, ब्युरोक्रेसीवर कमांड म्हणून, पक्षामधली संघटनेमधली रणनीती म्हणून, कारण BMC महत्त्वाची आहे, कारण उद्धव ठाकरेंना पुन्हा BMC हातामध्ये जाऊन याची काळजी घ्यावी लागणार. अशा वेळी ह्या सगळ्या गोष्टींचं जर गणित जर कॅल्क्युलेशन केलं तर देवेंद्र फडणवीस हे तिथं असणं, त्यांचं नेतृत्व राज्यामध्ये असणं हे उपयोगी आहे की नाही? असं आहे की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांना किती प्रोफाईल होतं, मुख्यमंत्री पदावर झाल्यानंतर ते किती मोठे झाले. कारण त्या पदाची ताकद अशी असती, जो कोणी मुख्यमंत्री होतो तो निवडणुका जिंकून दाखवतो. आणि महाराष्ट्रात तसा विरोधी पक्ष सध्या कमालीचा आतून खचलेला आहे. अशा वेळेस तवा तापलेला आहे, भाकरी गरम तुम्हाला करता येते. त्यामुळे लोक निर्णय घेतील, BMCचे इलेक्शन घेतील, पुणे महानगरपालिकेचे घेतील, बाकीच्या घेतील आणि आपलं बस्तान बसवतील. आणि तुम्हाला आठवत असेल एक बातमी आली होती महाराष्ट्रामध्ये की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत बोलताना अमित शहा म्हणाले होते 2024 हे आपला अलायन्स आहे, 2029ला आपण आपल्या ताकदीवरती येणार आहोत. ह्याचा विचार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी किती गांभीर्याने केला माहीत नाही, परंतु भारतीय जनता पक्षाची जी वाटचाल आहे ही त्या दृष्टीने आहे, त्या दिशेने आहे. अच्छा, तुम्ही सुरुवातीला म्हणलात की झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? काय वाटतं की हे कोण आहेत झारीतले शुक्राचार्य? झारीतले शुक्राचार्य 100% आहेत. ते कोण आहेत ते आत्ता सांगता येणार नाही, पण ज्यांनी अडवून धरलेलं आहे फडणवीसांना ते झारीतले शुक्राचार्य आहेत. उद्देश काय त्यांचा? फडणवीस उद्देश हेच आहे की फडणवीस नको, मग त्यासाठी कास्ट फॅक्टर दिले जातील, त्यासाठी ते ताकदवाना हे दिला जातील. त्यांची ताकद हीच त्यांच्यामध्ये अडसर निर्माण झालेली. बरं, हां, म्हणजे कर्तृत्व हे कधी कधी नाही, ते तुम्हाला अडसर ठरतं पुढच्या लोकांना, कारण ह्यांच्यासमोरचे गेम आहेत पुढचे 2029चे. हां, राष्ट्रपतीची निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांना स्वतंत्र प्रज्ञेचा लोकांचा सपोर्ट असलेला कुठला मनुष्य केला तर ते एवढं सहजासहजी ते पसलं जाणार नाही. आणि राजकारणामध्ये सत्तेमध्ये कोणी कोणाचं नसतं हे तुम्ही 2.5 वर्षात 5 वर्षात भरपूर पाहिलेलं आहे. बरं, कार्यकर्त्यांचं वेगळं म्हणणं येतं, आमदारांचं पण तसं म्हणणं येतं, परंतु पक्षातील भाजपमधल्या नेत्यांचं जे की राज्यामधली जी फळी आहे त्या नेत्यांचं म्हणणं काय असेल? देवेंद्र फडणवीस असं आहे, कार्यकर्ते नेते मधली फळी आणि मोठी फळी ही नेहमी हायकमांड कुठल्या कलाने निर्णय घेतील त्याप्रमाणे होमध्ये म्हणतात. ते स्वतःचं काही म्हणत नाहीत. त्यांना मंत्रिपद पाहिजे असतं, त्यांची भूक कमी असते, ते कन्फ्रंटेशन करत नाहीत आणि ते मोठी लाईन पाहतात, पक्षाची लाईन काय आणि त्या लाईनमध्ये होला हो म्हणतात. ते असं ते काँग्रेसमध्ये भांडण व्हायची, भारतीय जनता पक्षामध्ये तशी भांडण सत्तेसाठी झालेली म्हणजे थोडासा जर उत्तर प्रदेशचा अपवाद वगळला तर मी कुठे पाहिलं नाही. देवेंद्र फडणवीसांना त्याग करावा लागला होता आता सरकार आल्यानंतर.
आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावी लागते का? मला आठवतं त्यांनी काही दिवसापूर्वीच म्हटलं होतं मी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही. ते वाक्य असं सहजासहजी आलं नव्हतं. त्यांनाही कल्पना आहे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ते. बरं, मग अशा वेळी त्यांचं फ्युचर काय राजकारणातलं? फ्युचर काही नाही, म्हणजे याच्यामध्ये खरोखर महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षासाठी एक प्रतिभाशाल नेता, लोकांचा आधार असलेला नेता पाहिजे असेल तर नागपूरनेच असर्टिव्ह व्हायला पाहिजे. नागपूर जर असर्टिव्ह झाली, नागपूर मैदानात उतरली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तर मग मात्र ह्या राजकारणाच्या लढाईमध्ये गंमत येणार आहे. बरं, उतरली आता असं वाटतं का तुम्हाला? नाही, आत्ता उतरणार नाही. ते खिचडी ते अगोदर तापू देतील काय होतं काय नाही म्हणून. बरं. जेव्हा शेवटचा निर्णय होण्याची शक्यता आल्यानंतर नागपूर मग ते इंटरव्हेन करेल. मग संघाचा कौल कोणाकडे आहे असं वाटतंय? ऑब्व्हियसली असं दिसतं की संघाला जवळ जो आहे तो सध्या देवेंद्र फडणवीस आहेत. परंतु संघाच्या मुशीतून आणखीन कोणी तयार झाला आणि तो जर इथल्या हायकमांडला ॲक्सेप्टेबल असला, मान्य असला, तर ते सुद्धा होऊ शकतं कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट म्हणून. ते आत्ता सांगणं अवघड आहे. परंतु जर संघाने ठरवलं की हायकमांडच्या कलाने नवीन मुख्यमंत्री होणार नाही, तर मात्र ही लढाई आणखीन चालेल. म्हणजे की मागची 5 वर्ष जशी झाली एकदम अस्थिरतेची, सरकार मॅन्डेट असूनसुद्धा अंतर्गत लढाईमुळं महायुती असेल किंवा भाजप असेल पुढची 5 वर्षसुद्धा अशीच जाणार आहेत का? जाऊ शकतात. महाराष्ट्र हे फार व्होलटाईल स्टेट झालेलं आहे राजकीयदृष्ट्या, आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे अकल्पित असं सगळ्या घटना घडतात, काहीही होऊ शकतं. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. तर व्यंकटेश केसरीजी होते. अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांनी सध्याचं महाराष्ट्रातल्या राजकारणाचं नेत्यांचं विवेचन केलेलं आहे. पाहावं लागणार आहे की झारीतले शुक्राचार्य कोण हे देवेंद्र फडणवीसांना माहीत आहेत, परंतु त्यावर ते कशी मात करतायत हे लवकरच कळेल. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.